तर पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर धाराशिवमध्ये आता बंदची हाक देण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकरांच्या समर्थकांकडून आता धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे। 20 वर्षांनंतर लागलेला हा निकाल आणि त्यानंतर आता पवनराजे हत्याकांडामधील सर्व आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता धाराशिवमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकरांच्या समर्थकांकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे। पवनराजे हत्याकांडामधील सर्व आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता ओमराजे निंबाळकर समर्थकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। फुटलेल्या साऱ्या खासदारांचं भवितव्य आता ओमराजेंच्या हाती आहे। महत्त्वाची बातमी, वडिलांच्या हत्येच्या निकालामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। ओमराजेंना मोठा धक्का बसलाय। कोर्ट निकाल ओमराजे समर्थकांसोबत निर्णय घेणार अद्याप शिंदे गटामध्ये नाही असं ओमराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलंय। फुटलेल्या साऱ्या खासदारांचं भवितव्य आता ओमराजेंच्या हाती आहे। 10व्या परिशिष्टानुसार 2/3 जो आकडा आहे तो आहे 6। मात्र आता ओमराजे निंबाळकर यांचं तळ्यात मळ्यात असल्यामुळे इतर 5 खासदारांचं भवितव्य देखील आता